अकोल्यामध्ये वंचित नको म्हणून भाजपला पाठिंबा. शरद पवारांचा ढोंगी आणि नकली पुरोगामी चेहरा उघड. नमस्कार मंडळी. अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला महानगरपालिकेत भाजप विरोधी महापौर बसवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट उभी केली होती. मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी हा डाव मोडत भाजपला पाठिंबा जाहीर केला. जर या राजकीय खेळातून शरद पवार यांच्या पक्षाचा महापौर बसला असता तर किमान सत्तेसाठी हे केलं असं म्हणता आलं असतं. पण स्वतःचा महापौरही नको आणि वंचितचा महापौर तर अजिबातच नको, या तुला ना मला घाल कुत्र्याला नीतीनंही खेळी खेळली गेली. कालपर्यंत भाजप विरोधी एकजुटीचे गोडवे गाणाऱ्यांना आज अचानक सुतक पडलं आहे. जे लोक सतत वंचितवर टीका करत होते ते आज या उघड्या भाजप पाठिंब्यावर शब्दही काढायला तयार नाहीयेत. म्हणजे यांनी केलं की राजकारण, दुसऱ्यांनी केलं की गुन्हा. हीच इथल्या ढोंगी पुरोगाम्यांची नीती. भाजप विरोधकांना दलित मुस्लिम मतं हवीत, पण त्या समाजाचं नेतृत्व मजबूत होऊ द्यायचं नाही. हीच या सगळ्यामागची खरी भीती आहे. शरद पवार 2014 पासून उघडछुप्या पद्धतीने भाजपसोबत असतानाही इथल्या पुरोगाम्यांना तेच भाजपला हरवू शकतात असा भ्रम आहे. पवार कितीही वेळा भाजपसोबत गेले तरी ते प्रामाणिक, आणि वंचितने भाजपसोबत कधीही न गेलं तरी तिला बी टीम ठरवायचं. हा दुटप्पीपणा आहे. पिंपरी पुण्यात भाजप